नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब दिवसेंदिवस मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेर आपली व्याप्ती वाढवत आहे. शिवराज पाटील चाकूरकर, जे.एम. वाघमारे, सांगोल्याचे बापू, तसंच संभाजीराव पाटील, रमेश कराड, राणादादा पाटील अशा वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती जनमत जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आपण भेटत आहोत उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार निंबाळकर साहेब यांना. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. बोला सर. जय महाराष्ट्र. सर, धाराशिव जिल्ह्याच्या एकंदरीत मतदारसंघ औसा आणि बार्शी, तर ठोस असे कोणकोणते प्रकल्प आपण खासदार झाल्यानंतर राबवायला सुरू केले किंवा पाईपलाईनमध्ये आहेत? आपल्या माहितीसाठी म्हणजे मी प्रांजळपणे सांगतो की खासदाराचा मतदारसंघ हा जवळपास 6 आमदाराचा मतदारसंघ मिळून एका खासदाराचा मतदारसंघ होतो. आजपर्यंत म्हणजे माझं यश कशात आहे तर मी तुम्हाला एकाच गोष्टीत सांगतो की माझा 3 जिल्ह्याचा मतदारसंघ येतोय. जवळपास सोलापूर जिल्ह्यामधलं बार्शी विधानसभा, लातूर जिल्ह्यामधली औसा विधानसभा, औसा आणि निलंगा तालुका त्याच्यामध्ये समाविष्ट होतो, आणि धाराशिव जिल्हा पूर्ण. म्हणजे जवळपास 11 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे. तर या 11ही तालुक्यामध्ये ज्यावेळेस कोविडची साथ आली त्याही वेळेस मी जिथं जिथं पेशंट निघाला तिथं तिथं व्यक्तिशा प्रत्येक ठिकाणी गेलो, त्या गावात गेलो, त्या गावातले काम करणारे सरपंच असतील, तुमचे आशा वर्कर असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन किंवा कोविडच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं कोविडवर कंट्रोल केलं पाहिजे ह्याच्या बाबतीत मी प्रत्येक गावगाव त्या ठिकाणी मतदारसंघातल्या फिरलेलो आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या वेळेस सुद्धा मी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत गेलेलो आहे आणि त्याला कशा पद्धतीने मदत देता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. मला वाटतंय खासदाराची अवस्था अशी असते की खासदार झाल्याच्या नंतर 2 ते 3 वर्षामध्ये लोकांमध्ये चर्चा व्हायला चालू होती की खासदार दाखवा आणि 500 रुपये मिळवा किंवा 1000 रुपये मिळवा. मला वाटतंय त्याच्या बाबतीत तुम्ही माझीच नाही, माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन जर तुम्ही सामान्य लोकांची मतं ऐकून घेतली तर तुम्ही त्याच्या बाबतीत लोक 100% मला 100 पैकी 100 गुण देतील. कारण मी प्रत्येकाच्या संपर्कात आहे आणि एवढा मोठा मतदारसंघ असतानाच तो सगळ्याच्या संपर्कात राहायचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्ही विचारलं किंवा खासदार झाल्याच्या नंतर तुमचं सगळ्यात मोठं म्हणजे काय, म्हणजे अचिव्हमेंट काय, तर मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की खासदार माणसाला सहसा सामान्य माणूस फोन करत असताना त्याच्याकडे एक प्रकारचा दबाव असतो. पण अगदी प्रांजळपणे सांगतो की कितीही क्षुल्लक काम असलं, कितीही सामान्य अडचण असली तरी सामान्यातला सामान्य माणूस मला डायरेक्ट संपर्क करतो. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जेवढे फोन माझ्या फोनवर येते त्या प्रत्येक फोनला उत्तर द्यायचं काम मी केलेलं आहे. जरी एखादा मिस कॉल पडला, आता तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत माझ्या फोनवर मिस कॉल पडलेले आहेत, मी त्या प्रत्येक फोनला परत फोन लावून विचारतो किंवा नेमकी तुमची काय अडचण आहे का, आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे प्रत्येकाच्या संपर्कात राहायचं मी त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सामान्यातली सामान्य अडचण पण लोक मला सांगते, माझं यश मी ते समजतो. म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरणादाखल सांगायचं झालं तर मला परवा उमरगातल्या एका पोराचा फोन आलता की तुम्ही खासदार ओमराजे बोलताय का? हो बोलतोय म्हणलं. ते म्हणले एक जरा अवघड काम आहे म्हणले साहेब तुमच्याकडं, सांग तरी म्हणलं बाबा काम काय होईल का? म्हणलं काम सांग म्हणलं, तुम्हाला भारत पाकिस्तानची समस्या मिटवायला सांगशील, काम काय ते सांग. त्यानं काम मला सांगितलं की माझं वडील उमरग्या म्हणजे एका गावात राहतात, त्यांचं नाव मी सांगत नाही तुम्हाला, तिथं गाय चारायला घेऊन गेले होते आणि ती गाय त्या शेतकऱ्यांना अडवून टाकली आणि ती गाय काय सोडायला गेली, तेवढी गाय सोडायला सांगितलं. मी ती सुद्धा अडचण, शेवटी अडचण आपल्याकडे आली. मी म्हणलं ठीक आहे, तुझ्याकडे त्या शेतकऱ्याचा नंबर आहे का म्हणलं. त्यानं नंबर दिला, मी त्या शेतकऱ्याला फोन लावला, त्याला विनंती केली की बाबा अशी अशी गाय तुम्ही धरून आणली का? म्हणलं माझं निम धान खाल्लंय म्हणलं त्यानं. पण त्याला बी खरं वाटणं गेलं की खासदार ह्या कामासाठी फोन करेल का म्हणून. त्याला म्हणलं तुला खरं वाटत नसेल तर व्हिडिओ कॉल कर. मग खात्री माझी पटल्यावर त्या बिचाऱ्यानं ती गाय सोडली. पोराचा फोन आला की गाय सुटली माझी. मी म्हणलं फक्त चरायला त्या शेताकडे पुन्हा नेऊ नको म्हणलं. सांगायचा मुद्दा काय की त्या माणसाच्या मनात, त्या सामान्य माणसाच्या मनात मी विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरलोय की ही जरी अडचण असेल तरी माझ्या खासदाराला फोन लावला तर ती अडचण माझी सोडवल. मला वाटतं ही माझी अचिव्हमेंट आहे सगळ्यात मोठी. प्रत्येकाच्या संपर्कात राहणं, प्रत्येकाच्या समस्या समजून घेणं आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं जिथं जिथं कुठं अडचण येते तिथं त्यांचं त्या सॉल्व्ह करणं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुरत चेन्नई हा जो महामार्ग आहे 6 पदरी, तो आता माझ्या मतदारसंघातूनच जातोय, त्याच्यातला मोठा भाग माझ्या ह्याच्यातनं जातोय. मला वाटतं
भूम परांडा तालुक्याच्या मधनं, त्याच्यापूर्वी बार्शीच्या बायपासच्या बाजूनं, त्याच्यानंतर पूर्ण बार्शी तालुक्यामधनं सुद्धा जातोय, वैरागच्या तिथं मला वाटतं क्रॉस होते, त्यानंतर तुळजापूर तालुका आणि पुढं आपला जो हा हायवे आताचा तुमचा सोलापूर धुळे, ह्याला सुद्धा सुरतगाव आणि तामलवाडीमध्ये तो क्रॉस करतोय. तर हा एक मोठा हायवे त्या ठिकाणी 6 पदरी ग्रीनफील्ड अलाइनमेंट जे म्हणतो आपण, तर सुरत चेन्नईचा हा रस्ता त्या ठिकाणी जातोय. त्याचे सुद्धा भूमी अधिग्रहणाचं त्या ठिकाणी काम चालू आहे. मला वाटतं ही जर दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर मोठ्या प्रमाणात लोकांना एक सोय होऊन जाईल. दळणवळण वाढल्यामुळं मला वाटतं ह्या भागाच्या विकासावर सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायचं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यासाठी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याच्यासाठी जिल्ह्यानं 1992-90 पासून वाट बघितली, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही ह्या जिल्ह्यात आणण्यात यशस्वी ठरलो. सन्माननीय माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्यातलं मंजूर झालं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची त्याच्या बाबतीतली की ते वैद्यकीय महाविद्यालय हे 100% शासनाच्या मालकीचं, म्हणजे त्याच्यात पुन्हा कुणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा पद्धतीचं नोटिंग त्या ठिकाणी कॅबिनेटला झालं होतं. पण आम्ही उद्धवजींना विनंती केली की साहेब हा दुष्काळी भाग आहे, मराठवाड्यातला शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा आहे आणि मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जी केंद्र सरकारनं जाहीर केली त्यात क्रमांक 3चा जिल्हा आहे आणि आमच्याकडच्या लोकांची पेइंग कॅपॅसिटी नाहीये. उद्या तुम्ही जर प्रायव्हेट माणूस आला तर तो शेवटी काही ना काही चार्ज लावणार आणि ती गोष्ट साहेबांनी ऐकली आणि त्याच्यामुळं मी महाविकास आघाडीच्या सुद्धा सगळ्या नेते मंडळीचं, मग सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री तत्कालीन अमितजी देशमुख साहेब, पुन्हा राजेशजी टोपे साहेब, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली. त्याच्यामुळं हे महाविद्यालय आज त्या ठिकाणी धाराशिवला सुरू होत आहे. आता तुम्ही म्हणसाल की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा काय फायदा आहे? नाही साहेब, सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. सामान्य माणसाला काय वाटतंय की हे महाविद्यालय म्हणजे काय आहे की चला पोरं तिथं डॉक्टर होणार, पण तसं नाहीये. ज्या वेळेस ज्याच्याकडं ऐपत आहे, पैसा आहे, ती माणूस कुठेही जाऊन स्वतःवर इलाज करू शकतो. पण ज्याच्याकडे पैशाची क्षमता नाही, आर्थिक क्षमता नाही, म्हणजे ज्याचं रोज काम करावं तेव्हा खावं, अशा माणसाला जर 2.5 लाख रुपयाची हृदयावरची शस्त्रक्रिया करायची असेल, अशा माणसाला जर काही कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला तर अक्षरशः ती माणूस तडफडून मरतो, त्याला दुसरा कुठला पर्याय नसते. मला वाटतं अशा सामान्य माणसासाठी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संजीवनी बनायचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्या लोकांचे मुख्य आशीर्वाद या जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही ते काम करण्याच्या बाबतीत यशस्वी ठरलो. मला वाटतं ह्याचं फार मोठं समाधान मी असं, आमचे आमदार कैलासदादा पाटील साहेब असतील, आम्ही अगदी रोजच्या रोज प्रत्येक टेबल टू टेबल त्या शासकीय महाविद्यालयाची फाईल फिरवली, त्याला मंजुरी घेतली आणि मला वाटतं की ह्या वर्षापासून त्याचे प्रवेश सुद्धा सुरू. मध्ये क्युरी काहीतरी निघाल्या, परत पाठवा असं सांगितलं. आता साधा विषय आहे की म्हणजे तुम्हाला मी स्पष्टच सांगतो, ह्या जिल्ह्याचं नेतृत्व ज्या लोकांनी 30-35 वर्ष केलं, आता आम्ही तर साधे आमदार खासदार होतो, आमच्या पक्षाची फक्त सत्ता होती, पण ह्याच्या पूर्वी ज्या लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते कायम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असायचे आणि त्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये त्या लोकांनी मला वाटतंय जेव्हा मेडिकल कॉलेज करायची वेळ आली त्यावेळेस ते कुठं केलं, ते नेरूळला केलं. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जिथनं तुम्ही निवडून येता तो मागासलेला भाग आहे, तिथली लोक गरीब आहेत, त्यांच्याकडं इलाज करण्यासाठी पैसे नाहीत, तर त्या महाविद्यालयाची गरज मुंबई सारख्या ठिकाणी होती का ह्या ग्रामीण भागासाठी होती? ह्या ग्रामीण भागाच्या तोंडाला पाणी पुसून ती कॉलेज तुम्ही मुंबईला करता, नेरूळला, त्याच्या माध्यमातून तुम्ही ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची संपत्ती गोळा करता आणि आज ज्या वेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे महाविद्यालय या ठिकाणी मंजूर केलं त्यावेळेस मात्र तुम्ही सांगता की आता त्याच्या त्रुटी. अहो साहेब, ज्यावेळेस सिंधुदुर्गच्या कॉलेजच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे काय काय झालं होतं, 17 वेळेस टीम आली, 17 वेळेस रिजेक्शन झालं होतं आणि मला वाटतंय आता सुद्धा
आमचे आमदार कैलास पाटलांनी त्याच्या इन्स्पेक्शनसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, त्याचं फर्निचर असेल, इक्विपमेंट असेल, क्लासरूम असेल, जे बेसिक स्ट्रक्चर तुमच्या सेंट्रलच्या लोकांना, म्हणजे जी टीम आपल्याकडे इथं पाहणी करायला येणार आहे त्यांना लागणार आहे, त्याची सुद्धा मागणी केली होती. ती मागणी आता तुम्हाला माहिती आहे सगळ्याच कामाला स्थगिती देऊन टाकलेल्या आहेत. ती मागणी केलेली असताना त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळं मला वाटतं ते रिजेक्शन आलं. पण रिजेक्शन आलं म्हणजे काय ते होणारच नाही अशातला अर्थ नाही. त्याला परत ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता करून ज्यावेळेस त्यांना परत आपण इन्स्पेक्शनला बोलून तेव्हा ते होणारच. आपण खासदार आहात, केंद्र सरकारकडनं टेंभुर्णी रस्ता हा नॅशनल हायवे मध्ये घेण्यासाठी अडचणी येत आहेत, तर याबद्दल नेमकं काय होईल असं वाटतं? माझ्या खासदारकीच्या कालखंडामध्ये मी जितक्यांदा गडकरी साहेबांना भेटलो, मी असंख्य वेळेस त्यांना भेटलो, त्या प्रत्येक वेळेस पहिल्या प्रायोरिटीचा जर माझा रस्ता कुठला असेल तर मला वाटते टेंभुर्णी ते लातूर पर्यंतचा हायवे, आणि तो NH कडे ट्रान्सफर झालाय, नॅशनल हायवे कडे तो आलेला आहे, तो NH कडेच आहे, प्रिन्सिपली डिक्लेअर म्हणजे तो नॅशनल हायवे डिक्लेअर झालेला आहे. आणि त्याच्या कामाच्या बाबतीत मी गडकरी साहेबांना सुद्धा सांगितलं की हा मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. आमच्या सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना तो रस्ता जर झाला तर त्याच्यावरच्या वाहतुकीच्या मुळे फार मोठं मदत होणार आहे. आणि त्याच्या बाबतीत गडकरी साहेबांनी मला स्वतः असा शब्द दिला. आता मी मागचं अधिवेशन ज्यावेळेस होतं लोकसभेचं, ह्याच्या पूर्वी मी 7-8 वेळेस भेटलोय. मागच्या अधिवेशनात पण मी साहेबांना स्वतः मीटिंग झाली होती, त्या बैठकीत मी स्वतः बोललोय. तर गडकरी साहेबांनी आश्वस्त केलंय की मी ह्याचा फॉलोअप अगदी प्रत्येक आठवड्याला एका अधिकाऱ्याला सांगितलं किंवा ह्याचा फॉलोअप घ्या आणि हा रस्ता आपल्याला 4 पदरी कॉन्क्रीटचा करण्याच्या बाबतीत ते स्वतः प्रयत्नशील आणि तो रस्ता होईल. आता रेल्वे सेंट्रलचा विषय, सोलापूर उस्मानाबाद या रेल्वेच्या हे सुद्धा सांगतो की माझ्याकडे जर बघायचं असेल तर मी ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशीपासून प्रत्येक महिन्याला रेल्वेचे अधिकारी, महसूलचं प्रशासन ह्याच्या मी बैठका घेतोय प्रत्येक महिन्याला. बरं का, प्रत्येक महिन्याला बैठका घेतो. त्याच्या प्रोसिडिंग पण आपल्याला दाखवायच्या असतील तर माझ्याकडे आहेत त्या सगळ्या उपलब्ध. म्हणजे मी प्रत्येक महिन्याला बैठका घेऊन जे भूसंपादन आहे रेल्वेचं, तर आपल्याला माहित असेल की आमचा बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग कुठला, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव. कारण महाराष्ट्रातलं 3.5 शक्तीपीठापैकी एक असलेलं शक्तीपीठ तुळजाभवानी आणि ते दुर्दैवानं रेल्वेला जोडलं गेलेलं नाही. 2014ला तत्कालीन त्या जे पंतप्रधान होते मोदी, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की बाबा हा रेल्वे मार्ग करू, पण त्याच्यात ज्या पद्धतीनं स्पीड व्हायला पाहिजे होता किंवा स्पीड घेणं अपेक्षित होतं ते काहीच झालं नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा मी खासदार झाल्याच्या नंतर हा विषय मी लोकसभेत पण मांडला. मी रेल्वे मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं की स्वतः पंतप्रधानांनी ह्याची घोषणा केली. त्यावेळेस तिथं मला असं लक्षात आलं की जोपर्यंत रेल्वे मार्गाचं 60% भूसंपादन त्या ठिकाणी 80% भूसंपादन होत नाही तोपर्यंत रेल्वे त्या कामाचं टेंडर काढत नाही. त्याच्यामुळं टेंडर निघण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय होतं, भूसंपादन प्रक्रिया. तर ती भूसंपादन करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, मग ते सोलापूर जिल्ह्यातले असतील, धाराशिव जिल्ह्यातील असतील, ह्यांचा सगळ्याचा समन्वय साधून ते भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा आपण अगदी गाव ठरवून टाइम बाउंड करून त्या ठिकाणी ती प्रक्रिया आता फार जलद गतीनं चालू आहे. महाविकास आघाडीच्या काळात जो निम्मा पैसा हा आपल्या सरकारनं द्यायला पाहिजे होता, नाही तो मी परत तुम्हाला त्याच्यात दुरुस्त करतो. कसं आहे, काही लोक राजकारण करत असताना एका खुर्चीवर बसून राजकारण करतात. मला त्या लोकांना सांगायचंय की पहिल्यांदा माहिती घेणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीसच्या काळात ज्यावेळेस मागचे 2019च्या पूर्वी ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी फक्त मुख्यमंत्र्याचं एक पत्र दिलं की राज्य सरकार हिस्सा उचलायला तयार आहे. मला आपल्याला विचारायचंय की कॅबिनेटचा ठराव लागेल का मुख्यमंत्र्याच्या पत्रावर चालेल? कॅबिनेटचा ठराव लागेल. मग तो कॅबिनेटचा ठराव त्यावेळेस सरकारनं घेतलेला नव्हता. तो कॅबिनेटचा ठराव घेण्यासाठीच पूर्ण प्रोसिजर मी आणि आमचे आमदार कैलास पाटील असतील, आम्ही दोघांनी अगदी टेबल टू टेबल फिरून तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणण्यासाठी आम्ही घेतला होता. दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळात ते सरकारच त्या ठिकाणी खालचं वरचं खाली झालंय, तुम्ही सगळेजण जाणता. पण आता कॅबिनेटचा ठराव झाल्याशिवाय, आता तर त्यांचंच सरकार आहे, कॅबिनेटचा ठराव झाल्याशिवाय मला वाटतं त्याला ऍक्सेप्टन्स मिळणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे तुमचं येलो बुक असते ज्याच्यात तुमच्या रेल्वेचे सगळे म्हणजे नाही बजेटचं प्रोव्हिजन असते, त्याच्यामध्ये जर तुम्ही 2021 पर्यंत जर बघितलं तर 100%ची तरतूद रेल्वेनं केलेली आहे. हो, आणि एकदम 2022लाच 50% म्हणले राज्यानं करायचं.
म्हणजे ही सुद्धा वस्तुस्थिती मला वाटतं आपल्या माध्यमातून मला जनतेच्याही लक्षात आणून द्यायची. त्याचे पुरावे पाहिजे असतील तर पुरावे माझ्याकडे आहेत, ते पुस्तक माझ्याकडे आहे. पण कसं आहे, विनाकारण कुठल्या तरी सरकारला बदनाम करायचं, कोणीतरी हिस्साच उचलला नाही म्हणून सांगायचं. मला वाटतं सगळ्यात पहिली प्रोसेस कुठली आहे, भूसंपादनाची. जोपर्यंत तुमचं 80% भूसंपादन होणार नाही तोपर्यंत टेंडरचा विषय येणार आहे का? तोपर्यंत 50% वाट्याचा विषय येणार आहे का? पण तो वाटा सुद्धा जर द्यायचा असेल तर कॅबिनेटचं डिसिजन होणं अपेक्षित होतं, ते त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि आम्ही करण्यासाठी ते इनिशिएट केलं होतं. मला वाटतंय आता त्यांचं कोण फॉलोअप करणार आहे का मला माहित नाही, कारण सगळेजण मंत्रिपदाच्याच आविर्भावात आहेत बरीचशी मंडळी. काही जण झालेत, काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत की कधी आपला नंबर लागतोय. पण मला आपल्याला एवढं सांगायचंय की काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याच्या नंतर तो काम करतच असतो आणि फक्त मंत्री झाल्यावरच काम होतंय, मंत्रीपद मिळाल्यावरच विकास होतो ह्या मताशी मी काय सहमत नाही. त्याच्यासाठी भावना असावी लागती आणि त्याच्यासाठी तळमळ असायला पाहिजे, सामान्य माणसाची तुमची नाळ असायला पाहिजे, तरच ह्या गोष्टी घडतात. गोगलगाय आणि अतिवृष्टी त्याला किती निधी, म्हणजे आता परवाच्या सरकारनं जे जाहीर केला तो साधारणतः किती आला? माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीच्या सर्कलला फक्त परवाच्या सरकारनं मदत त्या ठिकाणी दिली, पाठवली. आता जी मला माहिती मिळाली तर मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचंय की ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आम्ही मागणी केली की बाबा, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारनं सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं होतं त्याला सुद्धा मदत केली होती. आता तुम्ही म्हणसाल की अतिवृष्टीचा अर्थ काय? 65 MM पुढे पाऊस झाला तरच ती मंडळ तुमच्या अतिवृष्टीमध्ये येते. पण काही ठिकाणी 64 MM झाला असेल तर तिथे घ्यायचं नाही का? घ्यायला पाहिजे ना. आणि पाऊस, मला आपल्याला विचारायचंय, पाऊस काय महसूल सर्कल बघून पडतो का? नाही ना. पाऊस पाहिजे तसा पडतो निसर्गात. आणि त्याच्यामुळं फक्त अतिवृष्टीलाच तुम्ही मदत न करता जिथं सततचा म्हणजे लागोपाठ 12 दिवस 13 दिवस 14 दिवस सारखा पाऊस लागून राहिल्यामुळे सुद्धा सोयाबीनचं आणि इतर पिकाचं प्रचंड प्रमाणात खरीपात नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे करायचे आदेश सरकारनं त्या ठिकाणी दिले होते. आम्ही ती मागणी केली होती की NDRFच्या निकषामध्ये फक्त अतिवृष्टीच नाही तर सततच्या पावसामध्ये सुद्धा मदत करायचं प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या पावसाचे पंचनामे केले तिन्ही जिल्ह्यामध्ये. पण शासनानं विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की आम्ही सततच्या पावसाचं आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना देऊ. पण प्रत्यक्षात मात्र आता फक्त अतिवृष्टीची मदत आलेली आहे, सततच्या पावसाची मदत आलेली नाही. त्याच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, कृषी सचिवांना पत्र लिहिलंय की आपण जी विधानसभेत घोषणा केली होती आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी फक्त अतिवृष्टीच नाही तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला सुद्धा त्यावेळेस अनुदान दिलं होतं, तशाच पद्धतीने ह्या सरकारनं सुद्धा जी घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी करावी. आणि शेवटी सरकार कुणाचं जरी असलं तरी सामान्य शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्याच्याप्रती सरकारनं संवेदनशीलपणानं बघणं अपेक्षित आहे आणि त्यांनी ती मदत करावी अशी भूमिका आहे. जर नाही केली तर मग आम्ही संघर्षाचा मार्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय. केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे की ज्यामध्ये तुळजापूरला आमूलाग्र निधी मिळू शकतोय मोठ्या प्रमाणात आणि चेहरा मोहरा बदलू शकतोय. तसंच आपल्या जिल्ह्यामध्ये तुमचा गोरोबा काकाचं मंदिर असेल किंवा असे काही आपण फॉलोअप केलेले आहेत का? मी आपल्याला प्रांजळपणे सांगतो की आमच्याकडच्या काही नेते मंडळीला एक सवय आहे साहेब. आपण 35-40 वर्ष मंत्री असताना ज्या वेळेस कुठल्या निवडणुका समोर येतात तेव्हा लोकांना सांगायचं की आता एखादा गोरा बाबा एखादी काळीबाई आणायची, त्यांना ते MIDCचा एरिया दाखवायचा आणि लोकांमध्ये असा मेसेज टाकायचा की आता आम्ही फार इथला विकास करणार आहेत, फार मोठा उद्योग आणणार आहेत. मला उदाहरणच द्यायचं म्हणलं तर व्हिडिओकॉनच्या कारखान्यापासून इथं मला उदाहरण देता येईल. व्हिडिओकॉनच्या कारखान्याचं काय झालं, मोपेडच्या कारखान्याचं काय झालं, एवढं कशाला? साधा शर्ट शिवायचा कारखाना तुम्ही या तुळजाभवानीच्या तिथं आणला होता, ते सुद्धा माणूस कुठं पळून गेलं. म्हणजे कितीतरी उदाहरणं देता येतील तुम्हाला, असंख्य उदाहरणं देता येतील की एवढं कशाला? आता तुम्ही त्या शिंगोलीच्या माळावर जर गेला तर तिथं सुद्धा एक चिमणी बांधून ठेवलेली आहे, त्याचं काय झालंय? किती उदाहरण देऊ तुम्हाला? मग ह्या उद्योगाच्या प्रती फक्त लोकांना लोकप्रिय वाटतील अशा पद्धतीच्या घोषणा आपण करायच्या आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य. पण लोकांचा विश्वास राहील का ह्या गोष्टीवर? नाही. आता त्यांचं एकच तुंतून असते, प्रसाद प्रसाद प्रसाद. अरे प्रसाद मान्य आहे, पण त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, कुठला प्रस्ताव कुठं जाणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी जे ग्राउंड लेवलचं काम लागतं ना साहेब. हिथं नुसतं मी मंत्री होतो आणि आता मी कसं टेबल टू टेबल फिरू म्हणून जमत नसतंय. त्याला पार खालच्या
बांधावर जाऊनच करावं लागते. शेती म्हणतात का नाही, शेती शेतात गेल्यावरच काम सांगते ना साहेब, घरी बसून सांगते का? नाही. मग त्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी सुद्धा जेव्हा लोकात जातो तेव्हाच लोकांचा फीडबॅक त्याला कळत असतो, लोकांच्या समस्या त्याला कळत असतात, लोकांच्या अडचणी त्याला कळत असतात आणि मग त्याच्यावर मार्ग काढला जाऊ शकते. मी अशा मोठ्या घोषणा करणाऱ्यापैकी नाहीये. मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रसादच्या बाबतीत मी स्वतः लोकसभेमध्ये जे आपले पर्यटन आणि पर्यावरण मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे, वारंवार केलेली आहे. त्याच्या पद्धतीचा प्रस्ताव मला वाटतं राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जाणं अपेक्षित आहे. त्याचाही पाठपुरावा मी निश्चित करीन, पण मी स्वप्न दाखवणाऱ्यापैकी नाही. कारण ऐका एक मिनिट, नांदेडला प्रताप पाटील चिखलीकरांनी काहीशे कोटी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रासाठी मिळाले म्हणून सांगितलं, तर त्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात राज्यात आपलं सरकार होतं, तुम्ही 4 आमदार होतात आणि 1 खासदार होता. 4 नाही 3. आता अगोदर आत्ता झाली 3. नाही आधी 3 आमदार आणि 1 खासदार. उमरगा. तुम्ही पण सगळे तुमची वाक्य जे आहे ती राणा पाटलासारखी दिसायला लागले तू, कारण ती सारखं प्रत्येक स्टेटमेंट मध्ये असतं त्याचं काय 3 आमदार आणि 1 खासदार होतं, तुम्ही काय केलं? माझा त्यांना प्रश्न आहे. नाही साहेब, माझा त्यांना प्रश्न आहे. आम्ही साधे तुम्ही ऐका, तुम्ही माझ्या कपाळी कुणाचाही शिक्का मारू नका. तसं असतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो. आम्हाला राणा दादा काय आणि ओमराजे दादा काय, दादाची दादागिरी नसावी, विकासाची गिरी असावी, ही माझी भूमिका. आता तुम्हाला तेच मी सांगतोय की जी तुम्हाला त्याच्याबद्दल काही चुकीचं वाटलं असेल तर सोडून द्या. पण मी का म्हणलो, कारण हे वाक्य कायम त्यांच्या तोंडात असायचं म्हणून मी म्हणलो. मी काय तुम्ही, कारण तेच वाक्य तुमच्या तोंडात आलं, ते वाक्य आलं की तुम्ही राजकारणावर मी बोलणार नाहीत आणि मला पत्रकार म्हणून लोकांपुढं की बाबा तुमचं बळ 2 माणसं गेली सोडून, मग तुमचं बळ कमी झालं असं तुम्हाला वाटत नाही का? हा माझा मूळ प्रश्न. अजिबात नाही. कसं असते, गाव करील ती राव काय करील. शेवटी मतदान आम्हाला जे टाकले ती सामान्य माणसं आहेत. ती सामान्य माणसं जी असतात ना, ती सामान्य माणसं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय शांततेनं बघत असतात. मला वाटतं ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे जात होते त्यावेळेस ज्या माणसाचा राजकारणाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही, अशा माणसाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. कशामुळं? का तर लोकांना हे आवडलेलं नव्हतं. आणि मला काय वाटतंय की बाबा काही जरी असलं तरी शेवटी लोकशाही पद्धतीने एखादं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 5 वर्ष आपण त्याला काम करायला संधी दिली पाहिजे. 5 वर्षाच्या नंतर लोकांच्या दरबारात जायची प्रत्येकाला संधी आहे. त्यावेळेस तुम्ही चांगलं काम केलंय किंवा वाईट काम केलंय हे लोकांच्या पुढं मांडू शकता. पण मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षाची फोड करायची आणि मग पुन्हा सत्ता हस्तगत करायची, हे काही सामान्य माणसाला मला वाटत नाही तितकंसं आवडलंय म्हणून. मी एकच गोष्ट सांगतो, ह्या नवीन मंत्रिमंडळात जेवढे बी काही मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यांचे कॉमेंट बॉक्स सुद्धा साहेब बंद आहेत. का बंद आहेत? मी काय म्हणतो साहेब, जर आपण केलेली कृती ही जर चांगली असेल तर मला वाटतं कुणाच्याच बापाला काय भ्यायचं काही कारण काय लिहायचं नाही. चांगलं असेल लोक चांगलं म्हणतील, वाईट असेल लोक वाईट म्हणतील. आपण ते स्वीकारायलाच पाहिजे ना. आपण सार्वजनिक जीवनात आहे म्हटल्यानंतर समजा 50 माणसं आपल्याला चांगलं नाही म्हणणार आहेत, 50 माणसं चांगलं म्हणणार आहेत. हे तुमच्या कामावर आहे ना, तुमच्या कृतीवर आहे. तुमचं काम चांगलं असेल तर लोक तुम्हाला ऍक्सेप्टन्स देतीलच. आणि तुमचं कुठं चुकत असेल, आणि हो का मी माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगतो, माझ्याही कॉमेंट बॉक्सवर कधी एखादी निगेटिव्ह प्रतिक्रिया आली तर मी कधीही निगेटिव्ह अँगलने घेत नाही. मी काय समजतो, नेमकं आपलं चुकलंय कुठं. एखाद्या माणसानं एखादी कॉमेंट आपल्याबद्दल निगेटिव्ह टाकली तर मी कधीच त्याचा द्वेष करत नाही. म्हणते ना, निंदकाचं घर असावं शेजारी. त्याच्यात आपल्यात काय सुधारणा अपेक्षित आहे, आपल्याकडनं काय चुकलंय का, आपल्याकडनं काय राहून गेलंय का, ह्याचं इव्हॅल्युएशन मी स्वतः करतो आणि त्याच्यात दुरुस्ती करून अगदी माझा वैयक्तिक नंबर मी त्याला टाकत असतो. तुझी काय समस्या आहे ती मला सांग, ठीक आहे माझ्याकडनं राहिली असेल किंवा माझ्याकडनं काय लक्षात आली नसेल, तू आता लक्षात आणून दिली, आपण सोडू ती. मला वाटतं ह्या पद्धतीच्या भूमिकेतनं मी असतो आणि त्याच पद्धतीच्या भूमिकेत प्रत्येक राजकारण्यानं राहावं असं मला वाटतं. पण मी ह्या मुद्द्यावर मात्र आणि ह्या मतावर मात्र ठाम आहे की जे काही घडलं ते सामान्य माणसाला आवडलेलं नाही. आणि सामान्य माणूस
सामान्य माणूस साहेब ज्या वेळेस त्याला संधी मिळेल त्याच वेळेस दिसणार आहे. आता- आता मी कितीही चर्चा केली माझी बाजू माझी आता मला सांगा की शिवसेना भाजप मिळून निवडून आली आणि मी मुख्यमंत्री होणार, मी येणार आणि बंडखोरीतली चर्चा आपण तिकडं जर गेलो तर आपली चर्चा भरकटच जाईल. म्हणून आपण तिकडं जाऊ नये. काय मला असं वाटतं की दोघंही किती खोके कोण घेतले आणि काय केले सगळे ही बोके आहेत. माझं असं वैयक्तिक जाहीर मत आहे. तुम्ही सहमत राहणार नाही. आणि तुमचं ते वाक्य मला आठवतंय की संसदेत बोललात की मी जे निवडून आलो ते मोदी साहेबांमुळंच. आता तुमचं आज काय म्हणणं आहे त्याविषयी? सांगतो ना तुम्हाला. हा. फार चांगला प्रश्न केला तुम्ही. एक लक्षात घ्या, 2019ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळेस मोदी साहेबांचे फोटो ह्याच्यावर होते, बाळासाहेबांचे फोटो होते, उद्धव साहेबांचे होते. त्यावेळेस जे निवडून आलो त्याच्यात मी त्यांची मतं नाही ती नाकारणार नाही, त्यांची मतं होतीच, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचंय की 2014च्या पूर्वी ज्यावेळेस मोदी साहेब राजकारणात नव्हते इकडं इथं नाही सांगायलो मी, देश पातळीवर नरेंद्र नव्हते. मोदी 2014ला आले. 2014च्या पूर्वी त्याच्या पूर्वीचे जे खासदार झाले त्याच्यामध्ये सौभाग्यवती कल्पनाताई नरेरे ह्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या ठिकाणी खासदार झाल्या. त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे खासदार झाले. ते कुणाच्या चिन्हावर झाले? धनुष्यबाणाच्या चिन्हावर, म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारीवर झाले. मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ठीक आहे 19ला मोदी साहेबाच्या नावावर आम्हाला काही मतं मिळालेत, पण आमची काहीच मतं नव्हती. हे आमचे ऐका मी का सांगायलोय का तर शिवसेनेचे 2 खासदार इथं निवडून गेलेले आहेत पूर्वी गेलेले. मग ह्याचा अर्थ काय की बाबा सेनेचे सुद्धा मतदार ह्या मतदारसंघामध्ये आहेत. माझं इतकंच ऐकून घ्या की सेनेचे मतदार होते म्हणूनच कल्पनाताई नरेरे खासदार झाल्या, म्हणूनच शिवाजी बापू कांबळे खासदार झाले. ही 2 मंडळी ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस मोदी साहेब नव्हते. बरोबर आहे. हेच मला आपल्याला लक्षात आलं. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये 2014ला काही मतदान पडलं, 2019ला काही मतदान पडलं. त्याच्यात भारतीय जनता पार्टी आणि आमची युती होती आणि त्या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवल्या. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे काही मतं पडली, आम्ही नाकारत नाही, पण आमचीही मतं होती. मला वाटतं इतकंच तुम्ही मान्य करावं असं. आम्ही मान्य नाही, लोकांना सर्व ठाऊक आहे, पब्लिक सब जानती है. बिलकुल. आणि लोकांच्या मनात काय आहे की गेले असते हो दादा आपले खासदार, पण तिथं राणा दादा असल्यामुळं साहेब जात नाहीत. जर लोकसभेचं तिकीट फायनल असलं तर जाऊ शकतात असंही काही कार्यकर्ते. मी आपल्याला प्रांजळ सांगतो, मी माझं राजकारण खासदार आणि आमदार होण्यासाठी केलेलं नाही. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला 2009ची विधानसभेची उमेदवारी दिली आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा आमदार झालो. 2019ला मला खासदारकीची उमेदवारी दिली, मी त्या ठिकाणी खासदार झालो. आता आपण म्हणताय की कोण कुठं आहे, कोण कशात आहे. मला आपल्याला एकच उदाहरण सांगायचंय की 35 वर्ष ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी, मला वाटतं राणा पाटील कधी शाळेचा मॉनिटर सुद्धा राहिला नसेल, त्याला डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं होतं. जे पद्मसिंह पाटलाला मंत्रिपद मिळायची ती कुणामुळे मिळत होती, म्हणजे पवार साहेबांचे ह्यांच्यावर किती उपकार आहेत ह्याच्या बाबतीत तर कोण नाकारू शकत नाही. त्या शरदचंद्रजी पवार साहेबाला ही माणसं त्यांची 40 वर्षाची साथ सोडून कुठे गेली? फक्त लोकसभेचा पराभव झाल्यावर कुठे गेली? भारतीय जनता पार्टीत. काय कारण? की आता राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार येत नाही, आपल्याला मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागेल? भारतीय जनता पार्टीत. एकीकडं ती माणसं आणि दुसरीकडे कैलास पाटला सारखा आमदार. पहिलीच टर्म होती साहेब, पहिल्यांदाच फक्त विधानसभेची पहिलीच उमेदवारी दिली होती कैलास पाटलांना. त्यांची 2-2.5 वर्ष झालेली आहेत, पण ज्या पक्षप्रमुखानं मला उमेदवारी दिली त्याच्याशी गद्दारी, त्या मतदाराशी गद्दारी मी करणार नाही. ह्या भूमिकेतनं आमची सत्ता जात असताना सुद्धा, असंख्य गोष्टीचे आमिष असताना सुद्धा त्याच्यावर लात म्हणून उद्धव साहेबाबरोबर राहणारा कैलास पाटला सारखा आमदार आमच्याकडं. मला वाटतं ही 2 टोकायचं आहे इथल्या राजकारणाची. आणि आपण ज्या मुद्द्यावर होता त्या मुद्द्यावर मी परत येतो की ते म्हणतात की तिथं राणा पाटील आहे. साहेब माझा आमदार आणि खासदार व्हायसाठी राजकारणच नाही. माझा एकच उद्देश आहे की ह्या वृत्तीची लोक
जी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाला सुद्धा संपवायला मागं पुढे बघत नाहीत, ती लोक सामान्य माणसाचा विचार करू शकतात का? त्यांना सामान्य माणसाबद्दल आपुलकी असू शकते का? सामान्य माणसाबद्दल कळवळा असू शकतो का? तर ह्या वृत्तीचे लोक राजकारणात नाही राहायला पाहिजे, ह्या भूमिकेतलं माझं राजकारण आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. आणि प्रांजळपणे सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त मला स्वतःला खासदार व्हायचंय. कारण साहेब कसं आहे, आज जी काही लोक गेली त्या लोकांना फक्त आजच नाही साहेब, जोपर्यंत सरणावर जायचं नाही तोपर्यंत काय शिक्का पडणार साहेब गेल्या लोकांना? लोक त्याच नावावर हाक मारणार. तो शिक्का काय आम्ही पाडून घेणाऱ्यापैकी नव्हतो साहेब. आम्हाला संघर्षाची तयारी आहे, आमचं सरकार जाणार आहे आम्हाला माहिती आहे. बरे उद्याही सांगतो, जर माझ्या कामावर मी 3 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये दिवसाचं रात्र करून प्रत्येक माणसासाठी काम केलंय, जर ते काम लोकांना जर आवडत नसेल तर लोक मला मतदान टाकणार नाहीत, मला घरी बसवतील. आणि जर मी केलेलं काम लोकांना पटत असेल, लोकांना वाटत असेल की बाबा हा खासदार कामाचा आहे, की प्रत्येकाच्या कामासाठी धावून येतो, तर लोक मला मतदान करतील, मला बसवतील परत त्या पदावर. त्याच्यामुळं ही काय ताम्रपट नाही. आपलं काम चांगलं वाटतं लोकांना, लोक मतं टाकतील. आपलं काम खराब वाटलं आपल्याला घरी बसवतील. मला वाटतं ह्या भूमिकेतनं काम करणारा मी एक साधा सामान्य कार्यकर्ता, एक शिवसैनिक. शेवटचा प्रश्न विचारतो मी. साखर कारखाना, नाडे समुद्री घोगरे पॅनल विरुद्ध आपले पिताश्री होते आणि त्या काळात जीवन, पवन आणि रेवन म्हणजे ह्या नावानं डॉक्टरचा दरबार होता आणि राजकारणात कोणच कुणाचं कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. त्यामुळं अपघातानं काहीही कसंही घडू शकते, तुम्ही प्रांजळपणे मान्य करताय. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळात की कोण कुणाच्या जवळचा, आता मला आठवतंय आपले आमदार कोणते पाटील, कैलास पाटील, त्यांचे वडील बाळासाहेब ना, ते एकदम साखर कारखान्याचे डायरेक्टर वगैरे. मी ह्यांना म्हटलं सुद्धा आमच्या कावरेना, तर म्हणजे बाळासाहेबांचे हो म्हणजे. कारण कसं आहे साहेब, राजकारण एवढं विचित्र होत चाललंय. मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो, ज्या बाळासाहेब भाऊनी, ज्या कैलास पाटलांनी त्यांच्यासाठी राजकारणाची असंख्य वर्ष घातली, त्या कैलास पाटलाला साधी जिल्हा परिषदची उमेदवारी ही लोक देऊ शकली नाही. मी त्याच कैलास पाटलांना शिकडा आणून आम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषदचं सदस्य केलं सेनेत आल्याच्या नंतर. त्याच्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख झाले आणि त्याच्यानंतर आता आमदार आहेत. मला फक्त त्या कुटुंबातलं आणि ह्या कुटुंबातलं राजकारणातला फरक एवढाच सांगतो की घराणेशाही त्यांच्या रक्तात भिनलेले. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुद्धा कोण व्हायला पाहिजे? स्वतःची मंडळीच. जर आमदार खासदार व्हायचा असेल तर कोण व्हायला पाहिजे? घरातला कोणतरी माणूसच, राणा पाटील किंवा डॉक्टर पाटील. मला वाटते ती म्हण मी माझ्या बाबतीत मोडून काढली. मी खासदार जरी असलो, माझा मतदारसंघ होता धाराशिव कळंब, पण मी तिथं कैलास पाटलासारखा एक कार्यक्षम माणूस, एक शेतकरी कुटुंबातला माणूस त्या ठिकाणी मला वाटते आदरणीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जी विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर टाकला होता, त्याच्या प्रमाणात आम्ही कैलास पाटलांना ह्या ठिकाणी आमदार केलं. आम्ही घरात नाही कोण आमदार केलं साहेब. ह्या भूमिका आणि माझी हीच भूमिका असली पाहिजे की राजकीय जीवनात काम करत असताना चांगल्या पद्धतीनं काम करणारा एखादा तरुण जरी असेल, भले ती सामान्य कुटुंबातला असला, पण त्याचा राजकारणाचा फायदा हा सर्व लोकांना होत असतो. आणि आज मी त्या गोष्टीवर समाधानी आहे साहेब की आज त्यांच्यासारखा माणूस अतिशय तळमळीनं ह्या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि लोकांचे प्रश्न, जी मेडिकल कॉलेजचा विषय होता, आमचा कृष्ण मराठवाडा 21 TMC पाण्याचा फार कळीचा मुद्दा होता. तुमच्या माहितीसाठी 7 TMC पाणी आम्हाला अलॉट झालं होतं, पर्यावरण विभागाला मान्यता पण दिली, पण भानगड काय होती, धाकणी बॅरेज कधी बांधल्या? तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कशासाठी आहे? मराठवाड्यातल्या ह्या दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी. धाकणी बॅरेज बांधले कशासाठी? तिथून इकडे पाणी आणण्यासाठी. आपल्या तुळजापूरचा रामदारा तलाव कित्येक वर्ष, 10, 12, 15 वर्ष झालं बांधून तयार आहे. धाकणी बॅरेज 10-15 वर्षापूर्वी बांधून तयार आहे, पण त्याच्यासाठी तिथून पाणी हिता आणण्यासाठी जे 300 कोटी रुपये लागणार आहेत त्याला मात्र परवानगी नव्हती, त्याला प्राधान्यक्रम नाही म्हणायचे. मला वाटतंय आम्ही ती गोष्ट म्हणजे आम्ही प्राधान्यक्रमात कुठपर्यंत घेतलं? तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव ही प्राधान्यक्रमात घेतलं. तत्कालीन
जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते, त्यांना भेटून ती प्राधान्यक्रम त्या ठिकाणी मान्य केला. त्याच्यासाठी लागणारे जे 800-900 कोटी रुपये होते त्याची तरतूद झाली. त्याचं टेंडर सुद्धा मला वाटतं सगळं होऊन आता फक्त फ्लॅश होणार होतं. आणि ह्याच्यासाठी कैलास पाटील साहेब असतील, मी असेल, अगदी दिवसाची रात्र करून पूर्ण कष्ट घेऊन हे सगळं केलेलं होतं. आता आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की 2023ला जर हे जुनं सरकार असतं उद्धवजींचं, तर 2023ला रामदारा तलावात आणि दुधावाडच्या साठवण तलावात प्रत्यक्षात 21 TMC पाणी आम्हाला बघायला मिळालं असतं. आता ह्या सरकारनं कामाला स्थगित्या न देता त्या स्थगित्या उठवून जलद गतीनं काम करून ह्या दुष्काळी भागात धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या बाबतीत तरतूद करावी एवढीच अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीनं बँक लढली पण शिवसेनेला दगाफटका देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांनीच सत्ता घेतली, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यावेळी ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे नाराजी दाखवलीच होती. आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले होते आणि जे झालं होतं ते चुकीचं झालं होतं. कारण शिवसेना मोठ्या विश्वासानं त्यांच्या सगळ्यांच्या सोबत होती. त्याच्यामुळे शिवसेनेला काही ना काही अंशी प्रतिनिधित्व द्यावं ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्याची, आमच्या डायरेक्टरची असणं साहजिक होतं. पण ती त्या ठिकाणी पाळली गेलेली नाही आणि त्याच्या बाबतीत निश्चित आम्ही नाराजी त्यावेळी वेळेस दर्शवली होती आणि आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते. आणखीन तुम्हाला काही सांगायचं असेल तर? नाही, सांगायचं काहीच नाही सर. मी आणि कृपया एक लक्षात ठेवा, रामेश्वर बद्दल कुणाची बाजू घेतोय पण खरेदी करणारा माझं तुम्हाला खरेदी करणारा जन्मायचा आहे त्याच्याबद्दल माझं सुद्धा दुमत नाही. फक्त काय झालंय, तुम्ही राणा पाटलाची मुलाखत आता घेतली त्याच्यामुळं आज नाही, काही दिवसापूर्वी घेतली, पण त्यांची ती काय तुम्ही जाणीवपूर्वक वाक्य घेतला असं माझा अजिबात आरोप नाहीये. साहजिक आहे, एखाद्या तुम्ही मला भेटल्याच्या नंतर माझ्याकडनं एखादी गोष्ट तुम्हाला कळाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या बाबतीत पत्रकार म्हणून प्रश्न विचारणं ह्याच्या बाबतीत कुठलंही दुमत नाही, विचारलंच पाहिजे. शेवटी लोकशाही जी प्रगल्भ होत असते ती ह्याच माध्यमातून होत असते. आणि मी कधीही पत्रकार असू द्या, विरोधी पक्षातला माणूस असू द्या, मला अपेक्षा एवढीच आहे साहेब की आपण चांगलं काम केलं पाहिजे. मला एकच उदाहरण मी सांगतो. आता काय झालं, राणा पाटलांनी परवा एक तारांकित प्रश्न केला. काय तारांकित प्रश्न केला की शेतकऱ्याच्या शेतात जो डीपी बसवलाय त्याला प्रोसिजर झालं नसताना, प्रशासकीय मान्यता मिळाली नसताना का बसवला, हा तारांकित प्रश्न केला. कुणी? तुळजापूरच्या आमदाराने. आता ह्याच्यातली पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो. आपलं रस्त्यानं चालताना एखादा पेशंट जर ऍक्सिडेंट झाला आणि त्या पेशंटला जर आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला न्यायची पाळी आली तर आपण तो पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला नेल्यावर त्याच्यावर डॉक्टरला इलाज करा म्हणतो का प्रोसिजर करून घेतो आपण पटकन काय सांगतो, साहेब त्याचा इलाज करा आणि त्याचे प्राण वाचवा. हे तसं म्हणणं नाही राणा पाटलाचं काय म्हणणं आहे, प्रोसिजर करा, भले पेशंट का भले पेशंट मिळाला तरी चालतो. आता तसाच भाग आमच्या इथं शेतकऱ्याच्या डीपीची प्रचंड प्रमाणात अडचण आहे. अक्षरशः शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की आज डीपी आणला 4 तास सुद्धा चढत नाही, लगेच जळतंय. निघून बसवला दुसऱ्या दिवशी काढून लगेच जळतंय, तिसऱ्या दिवशी काढून बसवला जळतंय. जर वारंवार डीपी तिथला जळत असेल, त्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतात ऊसाचं बियाणं हातरलं असेल आणि त्याच्यामुळं त्याच्या पोटात आग पडली असेल तर त्याचा तो डीपी बदलून देणं आमची प्राथमिकता असायला पाहिजे का? असायलाच पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की त्या सकनेवाडीच्या शेतकऱ्याला सांगितलं की बाबा हे जर आबीवन जिल्हा नियोजन समितीमध्ये घेतलंय, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तो डीपी तू बसवून घे. डीपी बसवल्यामुळे काय झालं, त्याचा जो रोज डीपी जळत होता त्याची अडचण दूर झाली. पण राणा पाटलाला राग कशाचा आला की ओम राजेनं सांगितलं आणि ती डीपी बसला. मग काय करायचं? मला अपेक्षित अशा माणसाकडनं एवढंच होतं की ओम राजेने एक डीपी बसवला असेल तर तू 2 बसवायचे, तू 2 बसवले तर मी 4 बसवायचे. ह्याच्यातनं फायदा कुणाचा झाला असता? लोकांचा झाला असता. पण त्यांची मानसिकता सकारात्मक कधीच नसते, त्यांची मानसिकता निगेटिव्ह असते. त्याने केलं काय, तिथं तारांकित प्रश्न करून घेतला ज्याच्यामुळं आता जवळपास 18 कोटी रुपयाची डीपी जिल्हा नियोजन समितीमधनं 18 कोटी रुपयाची डीपी मंजूर आहेत. 8 महिने झालेत, अजून डीपी शेतात बसलेले नाही. मला सांगा, 18 कोटी रुपयाची डीपी जर शेतकऱ्याच्या ह्या जिल्ह्यातल्या शेतात बसले असते तर जो त्रास आज शेतकऱ्याला सहन करावा लागतो तो झाला असता का? म्हणून माझं प्रांजळ मत आहे की राजकारण नेहमी सकारात्मक बाबतीत असावं आणि प्रोसिजर करायचं तिथं, कारण शेवटी अधिकारी आहेत
घाबरले. आज एकही टिपीत व्हायला तयार नाही. नुकसान कुणाचं आहे? शेतकऱ्यांचं मला वाटतं आपलं. अशा पद्धतीनं सामान्य माणसाचं नुकसान होणार, तारांकित प्रश्न, आपण ज्याला लोकशाहीचं मंदिर म्हणतो, लोकांसाठी आपण प्रश्न मांडले पाहिजेत, लोकांच्या काम सोपं व्हावून मांडले पाहिजेत का लोकांना त्रास व्हावा म्हणून मांडलं पाहिजेत. मला वाटतं ह्याचा विचार तरी किमान राणा पाटलांना करणं अपेक्षित होतं. तो त्या ठिकाणी केला गेला नाही. आणि ह्याच्या पाठीमागची एकच गोष्ट, फक्त राजकीय असूया, ती मला वाटतं ती अशा पद्धतीने करायला पूर्ण पण. मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला बीपी शुगरचा काही त्रास? मला बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. मी रोज सकाळी 4 वाजता पहाटे उठतो. हा. मी एक दिवस 8 किलोमीटर रनिंग करतो. मी योगा 1 ते 1.5 तास करतो. आणि अल्टरनेट दिवस मी ज्या दिवशी रनिंग नसल त्या दिवशी मी जिम करतो. म्हणजे रोज माझा 2 तासाचा व्यायाम आहे. आणि मी रोज सकाळी 4 ला कारण उठून तुम्ही एवढं आक्रमक, कारण नाही, नाही, आक्रमक नाही. मेंदूवर, हृदयावर, किडनीवर, सगळ्यावर परिणाम होतो. आता आम्ही बातमी लिहिताना आता मी दिवसभर विचार करणार, आपल्याला कपाली कुकू त्याच्या नावचं लावलं, त्याच्या नावचं लावलं, पण आपण चांगल्या हेतून गेलो. मग काय होते, विचार करून करून बीपी वाढतो, ताण येतो. आणि शेवटी ही काही मशीन नाही, माझा असेल किंवा तुमचा असेल. तर अगदी. मी तुमच्या काही क्लिप सुद्धा लोकांच्या फोनच्या आलेल्या मी ऐकल्या. मी सारखं फॉलोअप मध्ये राहतो. एवढंच नाही, बारामतीला आपल्या ताई आहेत ना, हो. तर माझ्या मेवणीनं माग मसले माझ्या आत्या तिथं आहेत बारा. तर मला मसले चौधरीला ते आले होते दर्शनाला हो, ताईकडं. मसले ताई. त्यावेळेस देशमुख ताई. मला जे वाटलं, साखर कारखाना त्यावेळेस तुमच्या ताब्यात होता, मला जे वाटलं मी त्यावेळेस बोललो. मला असं वाटतं की असूया, द्वेष आता तुम्ही विसरू शकत नाहीत, मी म्हणलं, आणि मी म्हणणारही नाही. पण नाही, मी आपल्याला प्रांजळपणे सांगतो की जी घटना माझ्या बाबतीत घडली ती विसरायचं तर विषयच नाही. फक्त मला काय वाटतंय की ठीक आहे, त्या गोष्टीचं न्याय देवता बसलेली आहे, त्याचा काय न्याय द्यायचा ती देईल. पण लोकांसाठी जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेस मात्र आपण, मला वाटतंय की लोकांना त्रास होणार नाही ही तरी भूमिका आपण किमान त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. लोकांना त्रास व्हायची भूमिका मला कदापिही मान्य नाही, ती असू दिली. आणि बदर साहेब, मी तुमच्याबद्दल बऱ्याच दिवसापासून ऐकतोय, तुम्ही थोडा सुद्धा कारण तुम्हाला जर काही त्रास झाला मी बोललेल्या एखाद्या वाक्यामुळे तर ते मला सुद्धा आवडणार नाही. तुम्ही बिलकुल ते मनात लावून घेऊ नका. मी आपलं अतिशय विनोदानं तुम्हाला त्या ठिकाणी म्हणलो होतो, त्याच्यामुळे तो विषय अजिबात नाही. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा 24 तास काम करतो आणि 24 तास काम करून सुद्धा एखाद्या गोष्टीचं जर निगेटिव्ह कॉमेंट आली तर माणसाला त्याचं क्षणात वाईट वाटतं किंवा आपण तर प्रामाणिक भावनेतनं काम करतोय असं का हे होत आहे. पण मला त्याच्या बाबतीत एवढंच सांगायचंय की मी पहिल्यांदा विचार करतो की कशामुळे आली, काय नेमकं चुकलंय, आपल्यात काय चूक असेल आपण दुरुस्त करायची आणि ती रेक्टिफाय करून पुढे जायचं. पण मी बदर साहेब इतका म्हणजे शांत आहे, मला ह्याचं सगळं श्रेय जर द्यायचं असेल तर पूर्ण मला वाटतं योगाला द्यायला पाहिजे. आमचे एक अमोल कुंभार म्हणून सर आहेत, मला योगा शिकवायला सकाळी येते, त्यांना द्यायला पाहिजे. कारण माझ्यासाठी पहाटे 4 वाजता उठून माझा क्लास घ्यायला ती येते, कधी 5 वाजता येते, कधी दिवसभर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी मी कधी 11 वाजताही करतो. पण मी माझ्या व्यायामात मात्र सातत्य ठेवलेलं आहे आणि ज्याचा फायदा मला माझी कार्यक्षमता वाढवण्याच्या बाबतीत, आपल्याला कुठलेही आजार होणार नाहीत ह्याच्या बाबतीत. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्याला आवाहन करतो, कारण आपण आजकाल जर बघायला गेलं तर 25 वर्षाची मुलं, 26 वर्षाची मुलं सुद्धा हार्ट अटॅक मध्ये तिथं जातात. मला वाटतं ही गोष्ट अतिशय वाईट आहे. त्या माणसाचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी संपतंय. म्हणून प्रत्येक युवकानं, प्रत्येक माणसानं मला वाटतंय रोजचा व्यायाम त्या ठिकाणी केलाच पाहिजे. मी एकाच उदाहरणावरून सांगतो, साधी आपण गाडी कुठलीही घेतली, 8 लाखाची घेऊ द्या, 9 लाखाची घेऊ द्या, 10 लाखाची घेऊ द्या, तिचं 10,000 किलोमीटर झालं की आपण तिला सर्व्हिसिंगला देतो. म्हणजे 10 लाख रुपयाची घेतलेल्या गाडीसाठी आपण इतकं त्या ठिकाणी काळजी घेतो. आणि ज्यावेळेस आपल्याला परमेश्वराने हे दिलेलं शरीर आहे, हे शरीर असलं तरच आपण आहे. मला वाटतंय ह्याच्यासाठी मात्र आपण कुठंतरी कुचराई करतो. म्हणून रोजचा व्यायाम महत्वाचा आहे. आणि बदर साहेब, मी आपल्या माहितीसाठी सांगतो, मी सातारा हाफ मॅरेथॉन सुद्धा कम्प्लीट केलेला आहे. धाराशिवला 2 मॅरेथॉन झाल्या होत्या 21 किलोमीटरच्या, त्या सुद्धा मी कम्प्लीट केलेल्या आहेत. परत आमचं सायकल जवळपास 100 किलोमीटरची सायकलिंग होती, ती सुद्धा मी कम्प्लीट केलेली आहे. त्याच्यामुळं व्यायामाचा, लोक म्हणतात काहीतरी व्यसन असायला पाहिजे, तर मला व्यायामाचं व्यसन आहे. त्याच्यामुळं सगळ्या जनतेच्या
त्यांच्या आशीर्वादानं, आई तुळजाभवानीच्या कृपेनं मी अतिशय व्यवस्थित आहे. BP नाही, शुगर नाही, काही नाही. आणि लोकांच्या सेवेसाठी जे काय आयुष्य आहे पुढचं सुद्धा ते निरोगी असावं, लोकांच्या सेवेसाठी उपयोगी पडावं, सर्वसामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी व्हावं. मला वाटते एखाद्या माणसाचं एक काम झाल्याच्या नंतर जेव्हा त्याचं धन्यवाद म्हणून फोन येतो, मला वाटते किंवा त्याचा मेसेज येतो किंवा फोनवरनं सांगतो, तेव्हा ते ऐकल्याच्या नंतर जे मिळणारं सुख आणि समाधान आहे, मला वाटतं हे वेगळीच ऊर्जा देऊन जातं. आणि तीच ऊर्जा घेऊन मी कायमस्वरूपी कामात असतो आणि तेच काम मी करत आलो. धन्यवाद. धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि स्पष्ट जे जे मला वाटलं, विचारलं, तुम्ही उत्तर दिलात. असंच प्रेम, सद्भावना, तुमचा कामाचा स्टॅमिना आणखीन वाढावा, तुम्ही आणखीन लोकप्रिय व्हावं आणि तुमच्या मनोकामना या सर्व पूर्ण व्हाव्या ही मराठवाडा नेता चॅनलच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आपल्यालाही सुद्धा शुभेच्छा.